एक ब्रेकिंग बातमी आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलाय। जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलेला आहे। जिल्हा बँक भरती प्रक्रिया परीक्षेच्या दरम्यान खेडमध्ये परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळालेला आहे। ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान नेटवर्क नसल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। रत्नागिरी जिल्हा बँक भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होती आणि या ऑनलाईन परीक्षेदरम्यानच नेटवर्कमुळे हा संपूर्ण गोंधळ झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे आणि जे परीक्षार्थी होते ते देखील आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्हा बँकेच्या भरती परीक्षेदरम्यान हा संपूर्ण गोंधळ झाल्याचं कळतंय। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। प्रणव, नेमका काय गोंधळ झालेला आहे? खेडच्या घरडा इन्स्टिट्यूट मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा होती। शिपाई आणि क्लार्क या दोन पदांसाठी परीक्षा जी आहे ती घेण्यात आली होती आणि बाहेरून मोठ्या संख्येने उमेदवार या परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि एक सकाळची बॅच जी आहे ती परीक्षा देऊन बाहेर पडली आणि दुसऱ्या बॅचला ज्यावेळी आतमध्ये घेतलं त्यावेळी बॅच आतमध्ये गेली। मात्र गेल्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याचा नेटवर्क जो आहे तो स्लो झालेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाला। कारण एक प्रश्न ओपन करायला साधारणतः 5 ते 7 मिनिटांचा कालावधी जो आहे तो लागत होता आणि त्यामुळे परीक्षार्थींनी ज्यावेळी या संदर्भात घरडा इन्स्टिट्यूटकडे ज्यावेळी तक्रार केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो इथल्या प्रशासनाने घेतला। मात्र यामुळे सगळा एकूणच सावळा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आणि विद्यार्थी या ठिकाणी आता ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला येण्या जाण्याचा जो खर्च झालाय तो भुर्दंड पडलेला आहे, तो कोण देणार? हा तुमचा जर इंटरनेटचा इश्यू होता तो तुम्ही अगोदर सॉल्व्ह करायला पाहिजे होता। अशा पद्धतीची मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची होती आणि त्यामुळे आता एकूणच गोंधळाची परिस्थिती या सगळ्या परीक्षा दरम्यान झालेली या पाहायला मिळते। आधीच या परीक्षेवर मोठ्या प्रमाणात संशय जो आहे तो घेतला जात होता आणि त्यातच अशा पद्धतीचा गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थी कुठेतरी संभ्रम अवस्थेत पाहायला मिळतात। निश्चितच, आणि विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यांना आता नुकसान भरपाई मिळते का हे पाहणे महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी।